सरासर खोटेपणा चालू आहे आपल्या भारतामध्ये. आणि त्यामध्ये जर बघितलं तर ह्या पैलवान मुली एवढ्या मेहनत केल्या ह्या मुलींनी आणि तिथपर्यंत पोहोचल्या, तर नाव घेताना जरासा विचार करायला पाहिजे होतं. ब्रिज मोहन सिंग बीजेपीचा, त्याच्यावर सरळ त्यांनी त्याचं नाव घेतलं की यांनी आमचं लैंगिक शोषण केलेलं आहे. आता 6 मुली बिचाऱ्या आजच्या झलकारीबाई होत्या आणि त्यांनी हिंमत दाखवली की आपण आपली लढाई लढायची. काही मुली मागं सरकून गेल्या आणि लढाई लढली. तर येथील कोर्टाने ब्रिज मोहन सिंग याला बा इज्जत रिहा करण्यात आलं. बा इज्जत म्हणजे इथे दोषी कोण, तर दोषी पैलवान मुली. इथे दोषी कोण, तर येथील जनता, भारतीय जनता. येथील दोषी कोण, तर आम जनता. इथे सगळ्यात सुखी कोण, भारतीय जनता पार्टी. कारी कारी रहना सारी सांधेरे कारी कारी रहना सारी सांधेरे बीजेपी वॉशिंग पावडर अशी पावडर आहे की त्या पावडरमध्ये कितीही घटियातला घटिया किती खराब असेल तो व्यक्ती किंवा कपडा त्यामध्ये टाकला का अतिशय स्वच्छ आणि स्वच्छ होऊन येतो. आणि आलावे तर कधी कधी तो दुर्गतीलाही प्राप्त होऊन जातो. म्हणजे इथे चुकीचं जे आहे ते काय आहे, तर जनता. येथील जे जनता आहे ती चुकीची आहे आणि बाकीचे जे आहे ते बाकी सगळे जे लोक आहेत ते फार छान आहे. त्यामध्ये पार्टी असो या शासन असो प्रशासन असो, आणि आता तुम्ही समजून जा कुठेपर्यंत चांगलं असेल तर. म्हणजे आपण मुलीची व्यथा जर पाहिली नसेल, त्या मुलींची व्यथा जर आणि त्यांची तकलीफ जर आपण जाणून नाही घेतली असेल, त्या मुली संघर्ष करत पैलवान जर झाल्या, तर त्या मुली असं दिलं नाही दिलं सांगा, विचार करण्याची गरज आहे. इथे सुरक्षित कोण,